हाय फ्रेंड्स, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आहे बड्डे ब्लॉग आणि इथे आहे बड्डे बॉय. तर आज आहे अर्जुन यांचा वाढदिवस, अहोंचा वाढदिवस. तर मी नावच घेत नाही, पण आता तुम्हाला सांगायसाठी घेतले ना. तर रात्री 12 वाजता विश केल्याने आम्ही केक कापलेला. सकाळी सुद्धा आता केक कटिंग झालेला आहे. हॅपी बर्थडे टू यू. तर इथे आम्ही ह्यांना गिफ्ट घ्यायला आलोय. ज्वेलर्समध्ये आहे आणि माझ्याबरोबर आलाय भैया, कारण यांना सांगितलेलं नाही मी आलोय म्हणून. ते बाहेर गेले, तोपर्यंत आम्ही दोघं आलोय त्यांच्या माघारी. डायरेक्ट गिफ्ट दिल्यावर समजणार. चला घेऊया आता आधी आणि जाऊया आणि रिॲक्शन बघूया काय असतं. हा, यांना मी गिफ्ट देणार आहे. पहिल्यांदा विचारूया जरा त्यांना काय वाटते की काय असेल. मी गिफ्ट आणले तुम्हाला. गिफ्ट आणले मी. गेस करा तुम्हाला काय वाटते. मी म्हणलं की मला वॉच. वॉलेट. आणि काय नाही, दोनच आहे. बरं बघूया. स्मार्ट वॉच दे, थांबा आणतो मी जाऊन आत. स्मार्ट वॉच, वॉच आणि स्मार्ट वॉच, वॉच तेच असते. जे वॉच नॉर्मल वॉच नाही, स्मार्ट वॉच. काय वॉच वगैरे असलं तर. बरं, रेडी रेडी काय. त्यांना पण माहित नाही, मी व्हिडिओ दाखवायला नाही. शूट केले घेताना शूट केले, पण दाखवायला नाही. तुम्ही सकाळी एडिट करताना बघितलं नाही सतीश शूट मध्ये ते व्हिडिओ. नशीब नशीब गॅलरीमध्ये होता. चला देते का, झालं की 1 मिनिट व्हिडिओ करायला. सकाळी मोबाईल मी घेतलेला डाटा घ्यायला व्हिडिओचा आणि त्यांनी बघितलेलं नाही. मी दाखवलेलं नाही त्यात काय आहे, पण त्यांना कळालं असते की त्या रिलेटेड काय आहे ते, म्हणून. गोल्ड गोल्ड इथेसारख्या म्हणाला. गोल्ड गोल्ड कसं बघा. किती पॅकिंग आहे. एकात एक 4 पॅकिंग. बाली मला किती दिवस झालं पाहिजे होती. खरंच पाहिजे मला सगळी वेळेस घालतात, तर तुम्ही काय घालत नाही का. थँक्यू थँक्यू थँक्यू. या मला बघायचं आरशामध्ये. दाखवून वळू की इकडे इकडे बघ झालं बघ. मस्त दिसत्या. होय की नाही. असं दाखवून असतं. आवडलंय का. थँक्यू. पॉज का बंद. तुला पण खायला द्या पहिला. नको घर थांबा की चहा. आई देत होती वहिनी 50 रुपये 100 रुपये. उद्या मसाले तिची 2-3 खेळणी होती.
कुणी तर गडबडीत नेल्या तो काहीतरी बोलून ते हा तरी आमच्याकडे पसायला नको आहे ती दोनच एकाच लॅपटॉप तिची पिढी पोतं भरायची गेलीस का अजून आणली कपड्याचं पोतं त्याला मुद्दाम आणून दिलं तर ते मला म्हणतात रविवारी आणले ना तुझं का सामान आहे ते आणि आमच्यात पण तसेच करतात. Happy birthday to you. त्याला म्हणतो की Happy birthday to you. मोबाईल फोन आणला काका. चादर पाहिजे. घाला की आणि आता आमचं जरा प्लॅनिंग चाललंय बाहेर जायचं आणि त्याच्यासाठी आधी आम्हाला जायचं आहे थोडं खरेदीला आणि बरोबर आम्ही थोड्या वेळाने जाणार आहे आणि आता खरेदीला चाललोय. हे कायमचं ठरलेलं आहे कायमचं ठरलेलं आहे यांचं असं जायच्या आधी बरोबर ओके टाटा बाय बाय भांडण चालत. तर हा आणि सांगायचं राहिलं आज यांचा वाढदिवस आहे आणि उद्या माझा वाढदिवस आहे त्यामुळे सगळं स्पेशल आहे. लगेच वाढदिवस आहे आमचा म्हणजे ब्लॉग मोठा होणार आहे ब्लॉग मोठा होणार आहे आणि 2 छान दिवसाचा ब्लॉग. तर आम्ही कुठे जाणार आहे काय सगळे व्हिडिओ मला पण व्यवस्थित माहित नाही काय तुम्ही बघत राहा ब्लॉग. चला जाऊया गडबड हा चला बॅग दाखवा आधी. खरेदी करून चाललोय आम्ही खरेदीच्या नादात शूट करायचंच विसरलो. खरेदीच्या नादात शूट करायचंच विसरलो ते खरेदीच्या नादाने लक्षात शूट करायचं आहे लक्षात नाही आणि तुम्ही केलं नाहीसा मला म्हणतात तू व्लॉगर आहेस तुम्ही फोटोग्राफर आहेसा शूट तुम्ही करायचं असतं. माझी झाल्या खरेदी ह्यांची राहिल्या तुमची राहिल्या. चला आता लवकर पसंत करायचं. खरेदी करा आले आपल्या हक्काचं दुकान शो फॅशन कुठं आहे ॲड्रेस सांगा. पापा स्टिकल बसून खाली असं खाली महापालिकेबरोबर मुन्ना पतंगच्या समोर तुम्ही इथंच येते सगळं सगळी भावळी आपली इथं. लवकर आवरा 2 मिनिटात मला केवढी गडबड केलंय मी. माझं एकच मी चॉईस करते चांगलं आहे का नाही बघितलं पण नाही. चल आहे चांगला आहे का नाही 2-3 दाखव बघा. फॅशन पापा स्टिकटी जायचं तुम्ही घेऊया तुमचं एकदा शू फॅशन करूया की फुल ब्लॉग एक दिवस करूया दुकानचा. मस्त दुकान आहे यांचं. हे किती वर्ष झालं घेतलं तुम्ही? 10-15 वर्ष झालं इथंच खरेदी करतात ते. मस्त आहे. डिस्काउंट फुल 20% डिस्काउंट झाले. आपल्याला ते देतात चांगले डिस्काउंट 20-25% डिस्काउंट देतात. तुम्हाला पण तसं करू देतील डिस्काउंट. आमचं नाव सांगा सायली पाटील किंवा अर्जुन जाधव तुम्हाला डिस्काउंट. हे माझं आहे शंकरबाया शू फॅशन तपासणी बोला. मुन्ना पतंगच्या समोर मुन्ना पतंग माझ्या मुलाचं उद्दिष्ट आता जाऊया. जाऊ आता आम्ही घरात आलो आणि सगळं पॅकिंग केलंय. ही बघा बॅग आमची पॅक केल्या आणि मग व्हिडिओ चालू केला. एवढी गडबड झाली कोल्हापुरात आम्ही आलो डायरेक्ट सगळी कपडे ट्राय केली. जेवलेलं पण नव्हतं सगळी कपडे ट्राय केली आणि मग बघितलं त्यातलं 1-2 आता बसत पण नाही. मग घेतलंय घेऊन आता मम्मीकडे जाणार आहे आम्ही आणि तिथून जाणार. चला मी तर वेळ झाला यायला तोपर्यंत पोरं झोपलीत. सन्मे उन्हा आहे कुणाचा आहे हॅपी बर्थडे मामा हॅपी बर्थडे टू यू. बाहेर रडायचं नाही. आल्यात आणि आता बरोबर झोपले. वाळू किंवा मला ओळख आहे नको उद्या बर्थडे नाही वाढदिवस विसरला जावयाच्या
विसरले होय वाढदिवस विसरलेला नाही तर तू म्हणणार माझा उद्या दीदी ओवाळा सुट्टी किती दिवस? त्यांची 2च दिवस थँक्यू. खाऊ आणलायचा मामाने खाऊ खाऊ पण पाहिजे. बिस्किट बिस्किट आणलं एकदम फोडून देतो. ती होती नव्हता ह्याच्यात का होय तिला पण जावं बघायला. काय पाहिजे तुला? हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी ॲडव्हान्स मध्ये दीदी दादा दीदी असं तसं मला ताई पण म्हणतात आणि दादा पण म्हणतात हे आता आल्यावर म्हणलं आणि केक कापायला उभा राहीना आणि केक खाईत बसलाय फोटोला पण येईना खायला वेळ आहे बघ की बघतोय तर का बघ बघतोय तर का बघ तिया बाय बाय परवा दिवशी मग बाय बाय तर कर बाबा बाय बाय तिया रडायला लागल्या काय झालं बाय जाणार आहे का काय जाणार आहेस येणार आहेस गो बाई मला इथे का बघ बघ या या येणार जा येणार आहेस नको बाई नको माझे सोने आल्या विषया खाऊ आणतो काय खाऊ आणलं तर बिस्किट दे तिला हा बिस्किट दे तिला लागलं काय म्हणलं सर काय म्हणलं सर ब्लॉग चालू कर असं म्हणतात. सगळं शिकवायला लागते म्हणतात आता फोटोग्राफरना शिकवायचं नाही तर कुणी शिकवायचं मला ब्लॉग करायला तर आता आम्ही बाहेर पडलोय फायनली बाहेर पडलोय फायनली सकाळी 11 म्हणत दुपारी 2 म्हणत 3 म्हणत आता किती वाजल्यात 6 वाजलेत 6 वाजले ते मला बाहेर पडायला आणि आम्ही जाणार आहे कुठे सांगा बघू तारकर्लीला कोणता बीच तारकर्ली बीच आहे तुम्ही कुठलं तर वेगळं नाव घेतलं लोकेशनचं कुठलं ते बीच म्हटलं गेल्यावर ठरवायचं. तिथं गेल्यावर ठरवायचं नेमकी कुठं जायचं नेमकं ते पण फायनली बाहेर तर पडलोय आम्ही आणि बघू कुठे जाते. तिकडे जाऊया खरे जाऊया एकदाच निम्मा वाढदिवस झाला यांचा वाढदिवसाचा दिवस संपला खरेदीतच झाला माझा वाढदिवस. खरेदीत घालवला म्हणजे आधी मग वेळ द्यायचा खरेदी जायला चला आता आणि इथे बघा मम्मीनं यांना गिफ्ट दिले ब्रेसलेट जावई बापूंचा त्यांच्यासोबतचा पहिला वाढदिवस ब्रेसलेट दिले नंतर घालूया वाव कसलं भारी दिसाले गाडी पडली वाजत आल्यावर बाहेर उतरल्या मला हलायला लागलेलो चहा पिल्यावर घरी आपलं बरं वाटलं आपण आली रेल्वे आली वाटतं नाही आम्ही आता कुठे वैभववाडीत आलोय आणि इथं रेल्वे येणार म्हणून थांबवले बघा वेळ झाला आम्ही 5 मिनिटं झालीत आम्ही गेलो असतो कधीच अजून 5 मिनिटं कितीदा गेलो असतो एवढ्या आधी का थांबवतात काय माहित बरं बघूया रेल्वे बघून जाऊया आपण आली
गेम. चला आपण पण लवकर. आम्ही कणकवलीमध्ये आहे, जेवायला थांबलोय. इथे घेतले सुरमई बिर्याणी आणि हे लागलं रिप्लाय द्यायला. सकाळपासून रिप्लाय द्यायला मिळालेलं नाही. स्टेटस लावलेलं मेन्शन बॅक झालं. भूक लागला ते तो सकाळी आवरायच्या नादात व्यवस्थित थांबा, ताट दाखवतो तुम्हाला आधी. त्यांना सुरमई लय आवडतात आणि मला बिर्याणी आवडतात. आणि ह्यांनी माझ्यासमोर सुरमईचं ताट ठेवलं आणि आपल्यासमोर बिर्याणीचं ताट. मला हे आवडते ते तुम्ही ताट घेतलं आणि मला शेअरच करायचं आहे. फायनली आम्ही तारकर्लीमध्ये पोहोचलेलो आहे आणि इथं रूम घेतला तिथे आम्ही आहे. आणि अहोंचा बड्डे संपत आलाय. 10 मिनिट राहिलेत. 12ला 10 मिनिटं कमी आणि माझा बड्डे चालू होणार आहे आता. अहोंचा बड्डे गेला दिवसभर कोल्हापूर शॉपिंग करण्यात ड्रायव्हिंग करण्यात गेला. माझा बड्डे आता चालू होणार आहे. 5 वाजता बाहेर पडलेलो, आता पोचले 12ला. किती तास लागले थांबत रमत मला तर लास्टला जड झाले डोकं. विश करायला आणि झोपायचं. तर काय माझं डोकं दुखायला लागले. मला अजिबात प्रवास सोसत नाही. चालेल 12 वाजलेले आहेत आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तिकट तिकट करू बरं थांब. आता काय गडबड चालू त्यामुळे आज काय स्पेशल नाही. आता उद्या त्याचं संध्याकाळी काय स्पेशल आहे 12ला उद्या संध्याकाळी केक कट करणार. हे कट कर. थांबा. तुम्हाला आता डायरेक्ट उद्या सकाळीच मी परत ब्लॉग चालू करतो. खूप कंटाळा आलाय. चला. आम्ही इथं वरती टोकाला खाली समुद्र आहे. हे बघा. ओई शपथ.